नमस्कार, माझं नाव स्वराली पाठक आणि मी ज्ञानप्रबोधिनीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीहून 2022 ते 23मध्ये स्कूल सायकॉलॉजीचा कोर्स केला होता. खरं तर मला प्रबोधिनीत काहीतरी करायचं होतं म्हणून मी हा कोर्स केलेला. माझं मास्टर्स सायकॉलॉजीमध्ये झालेलं आहे आणि आता स्कूल सायकॉलॉजीचा कोर्स केल्यानंतर मी स्कूलमध्ये काम करायला जेव्हा उत्सुक होते आणि जेव्हा मला ती संधी मिळाली, तेव्हा मला असं लक्षात आलं की खरं तर मी जो हा कोर्स केला, त्याचंच कुठेतरी मला रिफ्लेक्शन मी माझ्या कामात दिसत होतं. जसं की आम्हाला ज्या असाइनमेंट्स द्यायच्या, त्यामध्ये आम्हाला ॲक्टिव्हिटीज डिझाइन करायला सांगायचं आहे. पण ह्या ॲक्टिव्हिटीज अशाच फक्त आम्ही कधी करायचो नाही. तर त्याला एक थिअरी बेस होता. मग ह्याच्या वेळी आमच्या थिअरीज एकदम आम्ही कसून अभ्यासणं हे खूप महत्त्वाचं होतं. जे काम आमच्या शिक्षकांनी केलं आणि आज खरं सांगते, आज जेव्हा आम्हाला एकदम वी हॅव टू बी ऑन आवर टोज जेव्हा आम्हाला सांगितलं जातं, त्यावेळी कोणती थिअरी वापरून कोणत्या डिझाईन कशा करायच्या ॲक्टिव्हिटीज आणि तो वयोगट लक्षात ठेवून करायचा, हे सगळं ह्याचमुळे होतं आहे. कारण इथे आम्ही तेवढा अभ्यास केला. त्याचप्रमाणे प्रॅक्टिकल्समध्ये आम्ही ज्या काही टेस्टिंग केलेल्या होत्या, आता आम्हाला कधी-कधी टेस्टिंग करावं लागतं. पण सायकॉलॉजिकल टेस्टिंग हे त्या मानाने थोडं एक्सटेन्सिव्ह असतं आणि क्लिष्ट असतं. पण इथे इतकी प्रॅक्टिस झालेली की आता ते तसं काही वाटतच नाही. त्यामुळे मी खरं सांगू तर म्हणजे आज तर फक्त धन्यवाद किंवा आभार वगैरे हे सगळे शब्द जे आहेत ते फारच अपुरे पडतात. पण आज शिकणं आणि अध्ययन करणं ह्यामधला फरक जो आहे, तो काम करताना जास्त चांगला मला दिसतो.